नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार मठ्ठा बनवणार आहोत, एकदम झटपट असा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी घेतलेलं आहे ताक. हे बघा, जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही इथे दही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पाणी घालून असं आपल्याला पातळसर असं ताकासारखं करून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार पहिली हिरवी मिरची. इथे मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत. आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर इथे मी घेतल्या 1 चमचा इतकी जिरेपूड. जिरेपूडने पण एक अशी छान अशी टेस्ट येते या मठ्ठ्याला. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं घ्यायचं आहे. तर इथे मी 1 तुकडा आळ्याचा घेतलेला आहे. तर आलं आपल्याला छान असं पहिलं किसून घ्यायचं आहे. तर आपण किसूया पहिलं. ज्या छोट्या किसणीला आलं किसून घ्यायचं आपण, कारण मठ्ठ्यामध्ये आळ्याचं प्रमाण तुम्ही जरा जास्तच घाला, कारण की या आळ्याचा जो रस असतो त्याने या मठ्ठ्याला एक छान अशी चव येते. त्याच्यामुळे जरा आलं जरा जास्तच घालायचं. ते बघा, पहिलं आपण आता व्यवस्थित खिसून घेणार आहोत. हे बघा, इथे आपण आलं किसून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे एका गाळणीमध्ये घ्यायचंय. असं गाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि जितका रस निघेल त्याचा तितका आपल्याला हा रस काढून घ्यायचा आहे. असं दाबून दाबून घ्यायचं. हवं असेल तर थोडंसं नंतर मग पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सुद्धा तुम्ही नंतर मग ते पाणी पिळून घेऊ शकता. हे बघा, याच्यामध्ये आपल्याला जितका रस निघेल तितका आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. आता आपण ते काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण हे ढवळून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही, झटपट असा आपला इथे मठ्ठा तयार झालेला आहे, अगदी बोलता बोलताच. तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे असं उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारा म्हणजे एक मठ्ठा आहे एक नंबर रेसिपी आहे ही. आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर असं ताक दही असं प्यावंच शरीरासाठी चांगलं असतं. आता हा मठ्ठा मी तुम्हाला काढून दाखवते. तर एक मी ग्लास घेतलाय. आता त्याच्यामध्ये आपण हा आता काढून घेणार आहोत. मस्त आपला थंडगार मठ्ठा आहे ते तयार झालेला आहे. आणि झटपट ही रेसिपी आहे, 5 मिनिटात तयार होते आणि मस्त लागते एकदम. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशी मठ्ठ्याची रेसिपी नक्की करून बघा. कारण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी ताक हा एक महत्त्वाचाच आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.